नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर असणाऱ्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी म्हशीचं गोटं दाखवत असताना खरं तर पंढरपुरी म्हैसचं संबंध महाराष्ट्रानंतर महाराष्ट्राच्या बाहेर प्रसिद्ध आहे. पण खरं तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाची मुलाखत बरीच लोक पंढरपुरी म्हशी क्षेत्रातली ऐकायची वाट बघत होती, मग ज्यांच्या म्हशी बघायची उत्सुकता भरपूर दिवस झाला आपल्या चॅनलवर प्रेक्षक वर्गाची शिगेला पोहोचली होती. असं असणारं व्यक्तिमत्व बहुचर्चितलं. खरं तर त्यांचे अनेक व्यवसाय आहेत, म्हणजे कुठला व्यवसाय असं नाही ज्या व्यवसायात त्यांचं नाव नाही, पण पंढरपुरी म्हशी क्षेत्रात त्या व्यक्तीचं नाव आहे. म्हणजे त्या व्यक्तीमुळं पंढरपुरी म्हशीची उंची वाढली आणि पंढरपुरी म्हैस हे त्या मालकांच्या गोट्यावर आलोय. बहुचर्चित ज्या गोट्याची वाट बघत होतो, सोलापूरची बाण शान मान आणि पंढरपुरी म्हशीचा सांभाळणारा एक डहाण्या वाघ म्हणजे आमचे गोटू मालक रोडगे यांच्या गोट्यावर आलेलो आहे. असं एक पंढरपुरी म्हशी क्षेत्रातलं एक टॉपचं नाव. आणि खरं तर आज आपण पंढरपुरी म्हशी क्षेत्रातलं हे नाव आणि त्यांची मुलाखत घेत असताना आवर्जून तुम्हाला मला नमूद करावं असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राला नव्हतं भारताला ज्या नागाभाऊ दहीहंडेंचं वेळ लावलं पंढरपुरी म्हशी क्षेत्रात, पण त्या नागाभाऊ दहीहंडेंच्या म्हशी कुठं आहेत, त्या काय आहेत त्या नेमक्या ओरिजिनल. खरं तर प्रत्येक जण सांगतो, प्रत्येकाच्या गोट्यावर गेल्यावर त्यांच्या म्हशी होत्या त्यांचं नाव सांगतात, पण त्यांच्या म्हशी कुठं जिवंत आपल्याला बघायला मिळाल्या नव्हत्या. पण ज्यांच्या गोट्यावर आपल्याला त्या म्हशी बघायला मिळणार, ज्या नागाभाऊ आहे दहीहंडेंनी दूध पाजलं, त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांना मुलाखत देत असताना गोटू मालक रोडगे यांना आम्ही म्हशी दिल्या असं एक नावाजलेलं नाव पंढरपुरी म्हशी क्षेत्रातलं. खरं तर बाकीच्या क्षेत्रातही त्यांचं नाव टॉपलाच आहे, पण पंढरपुरी म्हशी क्षेत्रात सुद्धा टॉप आहे. त्यांच्या म्हशी बघणं हे खरं तर भाग्याची गोष्ट आहे. आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर आज त्यांची आपली प्रकट मुलाखत होणार आहे. गोटू मालक नमस्कार. खरं तर भरपूर व्यवसाय येतं, भरपूर तुमचा अखंड उद्योग व्यवसायाचं जाळं सोलापूरमध्ये आहे, तरी पण म्हशी क्षेत्रात येण्याचं काय कारण आहे? एखादं शिटीतली लोक शिटीतच जायचं बघतात, तुम्ही आज या म्हशी क्षेत्रात येण्याचं काय कारण आहे? लहानपणापासून आजूबाजूला गवळी राहत होते. बरं बरं. त्या गवळ्यांपासून आपल्याला म्हशींचा नाद लागला. हो हो. अगोदर सोलापूरमध्ये 2005-06 साली 2 म्हशी घेतल्या होत्या आमच्या पप्पांनी. बरं. त्या 2 म्हशीनंतर आपण त्या 2 म्हशीनंतर सगळं वासरं तयार करत गेलो. बरं. मग तिथं सिटीमध्ये सध्या अडचणी भरपूर निर्माण झाल्या म्हणून शेतात म्हशी आणल्या 2. म्हणजे तुमच्या पूर्वजापासूनच हे म्हशी आहेत. पूर्वजापासून हे तुमचा विस्तार हा तुमचाच आहे. स्वतःच आपण बाहेर नाही घेतलं, पण परत आपण स्वतः तयार केलं. स्वतः तयारच करताय. स्वतः तयार केलं. म्हणजे एवढा म्हशीचा नाद लागण्याचा पंढरपूर, आता खरं तर सोलापुरात बऱ्याच जणांकडे मुरा म्हशी त्या दूध खायला लागतं, म्हशीचं दूध मुरा म्हशी भरपूर दूध देते त्या, तुम्हाला पंढरपूर म्हशीचाच का नाद लागला? पंढरपूर म्हशीचं दूध खायला व्यवस्थित असतंय, हा हा. म्हशी दिसायला बी चांगली असते, हाऊस पळवत नाही. जी हाऊस असते बरं. ती पंढरपूर म्हशी दुसऱ्या म्हशीमध्ये होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. बरं बरं. आज पंढरपुरी म्हशी क्षेत्रातलं खरं तर बऱ्याच जणांच्या म्हशी आणि म्हशीचं एवढं वैशिष्ट्य तुमच्या तोंडून काय सांगताल आम्हाला पंढरपुरी म्हशीचं? म्हशीचं कसं आहे, पूर्वजे पहिल्या प्रत्येक गवळ्यापाशी सगळ्याच्या म्हशी चांगल्याच होत्या हा अगोदर. हा हा. ती परिस्थितीनुसार आता थोडं थोडं ते कमी होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे विस्तार थोडं कमी झालेला आहे. बरं बरं. आणि जिथे जिथे चांगलं आहे तिथे तिथे सगळ्याचं नाव आहेच सध्याला. आहेच. आता ही म्हैस एकंदरीत आपण जर या म्हशीबद्दल बोलायचं झालं तर हिचं काय वैशिष्ट्य सांगताल? म्हणजे हिचं एवढी किंमत असेल, किमतीचा आकडा आपण बघतोय, किमती वाढण्याचं कारण का, किंवा एवढी किंमत का असते या म्हशीला, किंवा जन्मलेल्या वासराला काय किमती असण्याचं कारण? म्हशीचं दिसणं, वळकणं, बरं. शिंग, दूध खायला चांगलं असतंय. बरं बरं. मालकाला म्हैस भरपूर ओळखते. मालकाला भरपूर भरपूर तसं बघायला गेलं प्राण्यामध्ये कोल्हा कुत्रा हुशार म्हणतात, पंढरपूर जातीशिवाय दुसरी म्हैस ओळखू शकत नाही. ओळखू शकत नाही. म्हणजे प्राण्यामध्ये म्हैस हुशार आहे, परत एकदा सिद्ध केलंय पंढरपूर म्हशीनं. आज तुम्ही एकंदरीत तुमचा आज या गोट्यावर बरेच दिवस, आज तुमच्यासारखा एवढा युवा यंग चेहरा, खरं तर तरुण पोरं या व्यवसायाकडे येत नाही ती, पण तुम्ही एक तरुण पिढीचा आदर्श झालात. कारण एवढे मोठे सगळी इस्टेट, एवढी मोठी कोट्यावधीची तुमची प्रॉपर्टी काय संपत्ती सांगता येणार नाही, एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढी मोठी संपत्तीचं व्यक्तिमत्व तुम्ही. पण पंढरपुरी म्हशीच तुम्हाला या वयात लोकांना कशाची वेळ लागते, ती अनेक वेळ आहे, ती अनेक वेळात वेळी झाली, पण तुम्ही पंढरपुरी म्हशीच्या प्रेमात कसं काय वेळ झाला? छंद आहे, पळाचा नाद आहे भरपूर. बर बर. त्या शोक फक्त दुसरं काय नाही त्यात.
शौक आहे. शौक 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 मग तुम्हाला ही शौक लागण्याचं कारण काय? तुम्हाला लहानपणापासून असंच वावरत आलो गवळी समाजामध्ये, बर बर त्याच्यामुळे नाद लागलेला आहे. त्यामुळे नाद नाद लागला. लागला. बर बर. आता एकंदरीत आपण खर तर असं म्हणजे आपल्यापाशी काय म्हशी विकता का? काय तुमच्याकडून विकल्या गेल्या त्या बाहेर का खरेदी टॉपच्या खरेदी काय झाल्या त्या का म्हशी बी विकलेत ना आपण. विकल्या त्या? काय रेट ना आतापर्यंत हायेस्ट रेट ने विकल्या त्या? 2 लाख 2.5 लाख रुपये 2.5 लाख रुपये पर्यंत आतापर्यंत विकल्या आपल्या गोट्या. हलगडे विकले 2.5-3 लाख रुपये विकले आपण. काय नाव होतं त्या हलगटाचं? बाबू बाबू नावाचं हलगट. कुणाला विकलं हो? ते पुण्याला दिलं होतं आपण. पुण्याला दिलं. बरं बरं. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 3 वर्ष झाली की. 3 वर्ष झालं. बाबू नावाचं हलगट. बाबू. बरं, मला अजून या पुढे काय विचारायचं आहे? खरं तर रोडगे मालकांना म्हैस आवडली आणि तुम्ही सोडली नाही असं कधी होत नाही. कितीही किंमत मोजता म्हणजे याचा अर्थ मला काय म्हणायचं आहे, तुम्ही पंढरपुरी म्हैस वाढवण्याचं काम आहे. कारण तुमच्यासारखी हौशी माणसं ह्या क्षेत्रात आल्यामुळे खरं तर उंची अजून वाढलेली आहे पंढरपुरी म्हशीची. त्यामुळे मला काय वाटतं की तुम्ही आतापर्यंत हायेस्ट एखादी म्हैसाची कुठल्या रेटनं घेतली का कोणाकोणी घेत असताना? फुल घेतले की आपण 4 लाख रुपयाला घेतले फुल. किती वर्षापूर्वी फुल घेतले होते? लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊन मध्ये. कुणाकोणी घेतले होते? अमोल चित्रे, अमोल चित्रे. बर बर बर. तुळजापुरात. तुळजापुरात घेतली होती. 4 लाख रुपये. 4 लाख रुपये. काय म्हशीचं वैशिष्ट्य होतं 4 लाख रुपये देण्यामागचं? काय उद्देश? तुम्हाला काय आवडलं त्यात? म्हशीचं ओळखणं चांगलं आहे, दिसणं चांगलं आहे. म्हैस वर्षाला हळदते आहे. बर बर बर. म्हैस मैदान येईल त्या दिवशीच कळते काय आहे आणि काय नाही. बर बर बर. खरं तर तुमचं मैदान आहे महाराष्ट्रातल्या, तुमचं मैदान खूप चर्चेचा विषय असतं. एकंदरीत रोडगे मालकांचं मैदान म्हणलं का लोकांची गर्दी आपोआप पंढरपुरी म्हशी प्रेमी लोकांचं मार्डीच्या दिशेनं गाड्या यायला चालू होतात. त्या मैदानाबद्दल तर बोलूयाच, पण आज पंढरपुरी म्हशी तुमचं उद्या मैदानामध्ये काय असणार आणि तुमच्या आकर्षणाच्या म्हशी उद्या मैदानाला कुठल्या पळणार आहेत त्या वैयक्तिक तुमच्या गोट्यातल्या? म्हशी येणार आहेत की आपल्या सगळ्याच म्हशी येणार आहेत सगळ्याच पळायला. म्हशी सगळ्याच पळणार. म्हशी येणार आहेत. हलगट येणार आहे पळायला. बर बर. सगळ्या म्हशी. आता तुमच्या गोट्यात ज्या नाव केलेल्या म्हशींची आम्हाला काय थोडी नावं सांगू शकताय का? अगोदर आपण घेतली ती निर्मळ. निर्मळ. बर बर. निर्मळची काय खरेदी झाली ती? निर्मळा 1,30,000 रुपयाला घेतलं होतं आपण. कुठल्या साली घेतली अशी निर्मळ? साधारण 2013-14 ला घेतली होती. 13-14 ला. खरं तर त्यावेळेस एवढ्या किमती नव्हत्या. तुम्ही कशी काय घेतली होती? म्हैस चांगली होती. इस्तारातल्याशिवाय आपण म्हशी कुठल्या घेतल्या नाहीत आज. म्हणजे उगं बाजारात जायचं म्हैस आवडली म्हणून घ्याय नाही. जातीवंत ओळ्यापटलीच म्हशी घेतलेली आपण विस्तारातली. विस्तारात. बर बर बर. मला अजून काय विचारायचं आहे दुसऱ्या गोष्टी. आता एक दूध व्यवसायाचा एक प्रश्न महत्वाचा तुमच्यापाशी. मला म्हणजे आता एवढी म्हैस एवढी दूध देते, तेवढी म्हैस तेवढी दूध देते, पण पंढरपुरी ऍक्च्युली म्हैस आपल्या गोट्यावर हायेस्ट दूध किती दिले आतापर्यंत? 8 लिटर दिले की. एका टायमाला किती दूध? 8 लिटर क्वचित एखादी देत असते. कंपल्सरी 5-6 लिटर दूध देतात. हा, हे म्हणजे खरं तर आम्हाला प्रेक्षक वर्गाला सांगायला काय, लोकांच्या मनात बरेच प्रश्न आहे की बाबा म्हैस नेमकी म्हणजे दुधाळू वंशावळ मी पाहिजे त्यासाठी. बरोबर. विस्तार पाहिजे दुधाळू म्हशीला दूध निघतं. दूध निघतं. तुमच्याकडे आपल्या गोट्यावर कुठल्या म्हशीनं दूध दिलं एवढं? हाय की इथं काजल म्हणून दिली ते 8 लिटर. 8 लिटर काजल म्हणून आपल्या आता सध्या गोट्यावर आहे. हाय गोट्यावर. बर बर बर. खरं तर आज आपल्याकडं एवढ्या म्हशी येत असताना आपण बाहेर आता सोलापूर जिल्ह्यातली बऱ्याच लोकांचं नाव मोठं आहे. विस्तारामध्ये आपण बऱ्यापैकी काय म्हणजे कुणाचं काय काय सांगचाल? तुमचा अनुभव काय सांगता? विस्तार सगळ्यांचाच चांगला आहे. गवळी समाजामध्ये सगळ्याचे विस्तार चांगले ते. बर बर बर. सगळ्याचा विस्तार चांगला. बर बर. आता त्यात सगळ्यात महत्वाचा अजून एक विषय राहिला ब्रीडिंग. त्यासाठी काय म्हणजे तरुण पोराला तर तुम्ही खरं तर तरुण युवकांच्या आयडॉलच झालेला आहे. पंढरपुरी म्हशी आता खूप तरुण यायला लागलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत सत्य माहिती जात नाही. आज तुमच्या माध्यमातून त्या तरुणांना ब्रीडिंग आणि म्हैस घेण्याचं थोडं आम्हाला काय सल्ला द्याल तरुण पोराशी? म्हणजे घेताना चांगल्या घरातलीच घ्यायची. हल्या चांगल्या घरातलाच पाहिजे, तर तुमचा ब्लेड चांगलं होणार, निर्माण होणार. पळाला, दुधाला, दिसाला ते विस्तार पाहिजे. सगळ्या गोष्टींनी चांगलं पाहिजे. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी विस्तार बघितला, विस्तार बघितल्याशिवाय बाजारात जायचं कुठले बी घ्यायचं तर चालत नाही ना. चालत नाही. म्हणजे आणि आता मला दुसरे एक रोडगे मला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा. खरं तर पंढरपुरी म्हशीचं एखादं वासरू जन्मलं 2-3 महिन्यात झालं त्याची लाख लाख रुपये किंमत असण्याचं काय कारण आहे? असते त्याचं ब्लड लाईनिंगवर असते सगळं. बरं. विस्तारातली आई आहे, बाप आहे, चांगल्या विस्तारातले, त्यामुळे हाऊस पुढे जाऊन पळायला निघेल, दुधाला निघेल, ह्या गोष्टीने किंमत लागते. हाऊस म्हणून लागते, दुसरं काय विषय. बरं. खरं तर आज पंढरपुरी म्हशी क्षेत्रातलं आपण रोडगे मालकांबरोबर चर्चा करत असताना यांच्याकडून एक म्हशी क्षेत्रातल्या तर भरपूर गोष्टी ऐकायला मिळाल्या. पण एक गोष्ट मला आवर्जून आपल्या प्रेक्षक मित्रांना सांगायची आहे की आता आपल्यासोबत हे नावाजलेले व्यक्तिमत्व डोंगरे आहेत.
खरं तर मला डोंगरे मालक रोडगे मालकांविषयी एक कौतुकाची गोष्ट का मगा कानावर आली की 45 लोक तुमच्या घरात कुटुंब आहे, एकत्रित कुटुंब आहे. हाय की. खरं तर तुमचा पंढरपुरी मठ क्षेत्रात तर आदर्श आहे, पण एवढं मोठं कुटुंब एक खरं तर आदर्श आहे. काय गुपित आहे खरं? लोक आज लग्न झालं का 2 महिन्यात वेगळी राहते ती, पण तुम्ही 45 लोकांचं कसं काय कुटुंब आहे? एवढं म्हणजे एवढं संस्कारिक कुटुंब आहे हे खरं पहिल्यांदाच आम्हाला सगळे कळलं. आमच्या आजीपासून जे चालत आलेले सगळे एकत्र सांभाळत आलेले, वडील बिडील सगळे एकत्रच, अजून बी एकत्रच आहे सगळं. बर खरं आणि तर म्हशी करायचं कारण म्हणजे घरात दूध खायला लागते म्हणून म्हशी केलेली आहेत. बर बर सगळं दूध घरात खायला लागतं. खरं तर एवढ्या म्हशी गरम रक्ताच्या, मग माणसं सुद्धा तेवढीच गरम रक्ताची असतील आहेत, रोडग्याची. आहेत. आता ते तर तुमचे बंधूच आहेत. खरं तर त्यांना जावा. खरं तर हे फॅमिली खरं तर त्यांना विचारा. भाऊ रोडगे सोलापुरात खरं तर प्रत्येकाला भाऊ रोडगे प्रत्येकाच्या तोंडात असणारं नाव. पण ना भाऊ आज खरं तर पंढरपुरी म्हशी क्षेत्रात आपले छोटे बंधू आहात, पण कुटुंब एकत्रित खरं फार मोठा आदर्श आहे आपला. काय सांगचाल आज तरुण येणाऱ्या पुरुषींना घरात कसं घर चालव एका मिनिटात आम्हाला सांगितलं तर बरं वाटेल. ही सुद्धा कसं आहे माहिती आहे का, आमच्या आजीचे आणि आमच्या वडिलांचे संस्कार आहेत आमच्या घरावर. हे संस्कार महत्वाचे. माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी माझ्या सगळ्या घरावराला सांभाळलं आणि ते संस्कार दिले ते आजपर्यंत चालू झाले. आणि याच्यानंतर आमच्या पिढीनंतर आमच्या पिढी बी पुढची चालवत राहणार. हे आमचा आदर्श आहे, कारण माझे आदर्श माझी आजी आहे आणि माझे वडील आहेत आणि माझे सगळे चुलते. त्यांच्यामुळे सगळं जे आहे ते आमचं सगळं एकत्र कुटुंब. खरं तर मोठं मन लागतं एवढं आज सांगायला. एवढी मोठी माणसं डोंगरे मालक आहेत, पण माणसं नुसती वर उंची नाही, जमिनीवर पाय असणारे व्यक्तिमत्व म्हणजे रोडगे घराणं बघायला मिळतं. खरं तर कुटुंबाचं प्रत्येक आदर्श असणार. मला आवडून आता खरं तर हे महाराष्ट्राचं सुपरिचित व्यक्तिमत्व आवाज ऐकायला की डोंगरे कुठल्याही कानावर म्हणलं का डोंगरेंचा आवाज आला. मग आमदारकी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, जेडपी असू द्या, किंवा मशीदला टॉपचा आवाज म्हणला का डोंगरे. त्या आवाजात खरं रोडगे मालकाविषयी तुमचं काय सांगताल? मग ते कसं आहे? रोडगे मालकाने आता सगळीच माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि ती तुम्ही म्हणल्याप्रमाणे संस्कार चांगले असले की सगळ्या गोष्टी घडतील. आज तुम्ही सांगितलं काल लग्न झाले की आज लगेच भांडण सगळे खाटापोट आहे. आज 45 कुटुंब एकत्र राहतंय. का राहतंय? ते संस्कार आहेत त्यांच्यावर. त्यामुळं आणि मालकाला एवढी आवड आहे बर म्हशीची. कुठं महाराष्ट्रात मैदान कुठं बी असू द्या, मालक पहिल्या गाडीने तिथं असते. कुठे बी असू द्या, जिल्ह्यात कोणत्या बी जाऊ द्या, कुठे बी राहू द्या. मला थोडं जरा पुढे येऊन सांगायचं आहे. हे डोंगरे मालक सांगत असताना आज तरुण पुढं दुसरीकडे भरकटायला लागले. रोडगे मालकाकडून खरं आदर्श घेण्यासारखी गोष्ट. आदर्श नव्हतं त्यांच्या मागे एवढा ग्रुप आहे तरुण युवकांचा. त्यांच्यापाशी काय न खाणारे सुद्धा सोडून आता मागायचे त्यांच्या. म्हणजे अजिबात चालत नाही त्यांच्यापाशी. खारखोर कुरकोर नाही, कुठं खा अमुक तमुक काय चालत नाही. तशी माणसं असेल तर ती मालकाला आवडतच नाही. म्हणजे ह्या गोष्टी चांगल्या मुक्त सगळं संस्कार चांगले. मागे येणाऱ्याला सुद्धा सांगते नीट राहणे असेल तर आमच्याकडे येणार, तुमचं तुम्ही तिकडं. ही थोडक्यात परिस्थिती आहे म्हणायचं. ज्याच्या सोबत जाईल त्याचं सोनच करतंय. मालकाच्या सोबत जाईल त्याचं सोनच आहे. बर आजची उद्योगपती आहे, करोडपती आहेत, बागायतदार आहे, सगळं आहे. पण ही छंद कसलाय? ही छंद म्हणजे झोप सारखा छंद कोणाला नाही. मालकाला एवढी आवड आहे की बस एवढ्या म्हशी आता तुम्ही टॉप सगळ्या बघताय. तिने कुठनं भाड्यानं आणलेल्या नाही त्या, किंवा स्पर्धेत दाखवायला आणल्या नाही त्या. आणि उद्या महाराष्ट्रातलं टॉप नंबरचं 1 नंबरचं मैदान आहे. तुम्ही पाणी केलं बघून आला. बर आज तिथं 10,000 पेक्षा लोक पुणे, जालना, परभणी, आपले कोल्हापूर, सांगली, सातारा, आंध्र, मराठवाडा, कुठलं सगळी कोण कर्नाटक मधून उद्या बस व कल्याणपासून मच्छी येणार आहे. या माणसावर प्रेम आहे लोकांचं. बर मालकाचं मैदान म्हणले की अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकातले लोक येते. आणि मालकाला संस्काराचं येणाऱ्याला सगळ्याला कोणाला कार्य म्हणून कधी म्हणणार नाही. प्रेमानं बोलणारे म्हणून प्रसिद्ध असे असलेले मोठू रोडगे मालक यांचं नाव महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उद्या तुम्ही सुद्धा व्हिडिओ कॅमेरा घेऊन यावं आणि आमच्या त्या मैदानाची पाणी करून पुन्हा जाहिरात तुमच्या दाखवावं. धन्यवाद साहेब. खरं तर आज इंस्टा सोशल मीडियाचं जग फार फास्ट मालक व्हायरल होती. प्रत्येक गोष्ट आज व्हायरल मुळे मला तर खरं तर मुळात मला सांगायचं, मी गावचा जनतेतून लोकनियुक्त सरपंच. माझ्या गावची 10-12 हजार लोकसंख्या आहे. पण मला लागलेला जसा तुम्हाला नाद लागलाय तसा मला सुद्धा नाद हा व्हिडिओ काढण्याचा. आणि एक दिवस जरी व्हिडिओ नाही काढला तर लोक म्हणजे व्हिडिओ पडला नाही एवढ्यापर्यंत. आज असंच एक इंस्टा मधलं एक टॉपचं नाव म्हणजे आमचं पाटील साहेब.
पाटील रोडगे मालकाबद्दल काय सांगतात, त्याच्या म्हशीचं वैशिष्ट्य काय सांगतात? वैशिष्ट्य जी म्हशी सांभाळायचे हा फक्त म्हशी सांभाळताना गोटू बसणं, त्याचा काय खर्च आणि काय खर्च करते त्यांना माहित आहे. त्यांच्यातलं दूध किती त्यांना काढून ते वासराला पाचते आणि घरी किती नेतात त्यांना माहित आहे. आमच्यासारख्या गरीबांचं तर काम नाही. माझ्याकडे म्हशी आहेत पण अशा क्वालिटीचे नाही. बर बर कारण आपल्या मनगटात नेट नाही. आपण तेवढ्या म्हशी क्वालिटी ठेवल्या नाहीत. मनगटात नेट फक्त गोटू बॉस मालकांच्या स्टॉकचा. आणि ह्याने आपल्याला वासरू हल्या पाळायला दिलता आणि त्या हल्यामुळे आपण इंस्टावर एवढं फेमस झालेला. बर हा त्याचं नाव अवजार आहे. फक्त ह्याने वासरू आपल्याला पाळायला दिलते की शोक ना. गोटोबास मालकाच्या दावणीचं आहे ते वासरू. बर बर हा मालक, आता मला थोडं एक विचारायचं, आता थोडी पंढरपुरी क्षेत्रात परत येऊया आपला मूळ विषयाकडे, की सकाळी डेली रुटीन काय म्हणून असतं तुमच्या गोट्यावरचं? सकाळी एका म्हशीला किती किलो काय खोराक खाऊ घालताय? आमचा जी पूर्ण इथं बघतोय बालाजी पंगडवाले देरमुला. बालाजी पुंगडवाले, तर त्याची विजापूरकडे पुंगडवाली लय म्हशीवाली. पांगडवाले काय सकाळचं काय डेली रुटीन सांगचाल आम्हाला? सकाळी म्हशीला उठल्यावर काय म्हणून असतं, काय खोराक असतो? बर सरकी भुस्सा ही म्हशीला सकाळी एका साधारण म्हशीला किती किलो पर्यंत जात आहे? 5 किलो पर्यंत. 5 किलो पर्यंत जात आहे. बर बर बर. खरं तर अजून एक उत्सुकतेचा विषय, म्हशीचं खुराकाविषयी माहिती दिली, पण महाराष्ट्रात जी चर्चा होणार आहे ती रोडगे मालकांच्या मैदानाची, त्या मैदानाविषयी विचारू. खरं तर आज पत्रावर आपण मी आता खरं तर त्यांच्या बऱ्याच गोष्टी बघत असताना बारकाईनं ध्यान देत असताना एक गोष्ट आवर्जून निदर्शनाला आली, ते म्हणजे आज पत्रावर कुस्ती क्षेत्रात अनेक जणांनी गॅलऱ्या बांधल्या, बैल क्षेत्रात शर्तीला गॅलऱ्या बांधल्या, पण पहिल्यांदा उद्या गॅलरीवर आपल्याला बसून म्हशी बघायला मिळणार आहे असं बहुचर्चितलं मैदान. मालक, उद्याचं मैदानाचं काय नियोजन असणार आहे? बोलतो का प्रज्वल? उद्याचं नियोजन कसं आहे हा की आपल्या उद्याच्या मैदानाला हा परगावातून लोक येणार आहेत. सगळे 18 पगड जातीचे सगळ्या समाजाचे जे म्हशी क्षेत्रात काम करणारे लोक आहेत ते सगळे येणार आहेत उद्याच्या. मग आपण आता वयोवृद्ध जी लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी बसायला कुठं गॅलरी नाही, कुठं बसायला काय नाही आहे. त्यासाठी आपण गॅलरी मारून घेतलेली आहे आणि त्यांची पाण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था आहे. आणि जी आज मुक्कामाला येतील त्यांना राहायची व्यवस्था आपण केलेली आहे. कारण का परगावच्या लोकांना काय सुद्धा त्रास होऊ नये आणि उद्या सकाळ सकाळी उठून जेवण करूनच मैदानात जायचं आहे अशी सुद्धा सोय आपण केलेली आहे. सगळं आमच्या भावानी कुटुंबासनी केलेलं आहे. बरोबर. खरं तर तुमचं मोठं मन आहे. खरं तर आज पहिल्यांदाच एवढ्या गोष्टी विषयी विचारत असताना जेवणापासून गॅलरीपासून हे क्वचितच आणि झोपण्यापासून बी सगळ्यात महत्वाची एवढी क्वचितच अशी घटना बघायला मिळते आणि कुठं बघायलाच मिळत नाही. खरं तर आज मी बऱ्याच मैदानाला फिरतो, स्वतः मैदानाचं कव्हरेज करतो आणि खरं तर तुमचं आज म्हणजे दानत काय असे रोडगे मालकाकडून शिकायला मिळतं. हे असं दानशूर व्यक्तिमत्व ते म्हणजे रोडगे. काय सांगताल पाटील? मैदान कुठेही बघा, फक्त गोटोबाच्या मैदानाला एकदा येऊन बघा, तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. मैदान कुठेही होते, फक्त मार्डीचं मैदान आणि मार्डीचं नाव स्टॉपला नेलंय फक्त गोटोबास रोडगे यांनी नेलेलं आहे. म्हशीच्या क्षेत्रात जी ती व्यक्ती येणार मार्डी कुठं आहे गुगलवर सर्च करून येतात मार्डी कुठं आहे म्हणून, कारण ते एवढं स्टॉपचं मैदान होतंय. आज 3 वर्ष झालं, बस 3 वर्ष झालं ना आपलं मैदान चालू. 3 वर्ष झालं मैदान चालू. पहिल्या वर्षी मैदानाला आपल्या अडथळा आणला होता, ठरलेली तारीख कॅन्सल करून परत मैदान भरवण्यात आलं. काही लोकांनी आपलं मैदान कॅन्सल केलं, मग ते किती लाखो रुपये दिले ते माहित नाही आम्हाला. या मैदानाची पूर्ण तुम्हाला स्टोरी सांगितली असेल. यांना विचार मैदान बोल. मैदानाचं उद्या काय सांगताल? उद्याचा उत्सुकतेचा विषय प्रत्येकाला उद्या हा ते कुठल्या म्हशी? पूर्ण सोलापूर शहरामधून गवळ्याची. टॉपच्या म्हशी येणार आहेत. बरं आपले गवळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामध्ये गुळसकर असतील, डोईजोडे असतील. डोईजोड्यांनी गुळसकर यांचं पण नाव खूप मोठं सोलापूरमध्ये मोठं आहे. त्यांच्यावर म्हशी येणार आहेत. काही अजून काही गवळी समाज बांधव हे मोठ्या प्रमाणात म्हशी घेऊन येणार आहेत. बर बर बर. उद्या खर तर गोळसकर असतील, देवबा अण्णा डुईजोडे यांच्या म्हशी येणार आहेत. ते उद्याच तर आकर्षण, प्रमुख आकर्षण असणार आहेत आणि गोटू मालकाच्या बॉसच्याही उद्या प्रमुख आकर्षण असणार आहेत. खरं तर त्यांच्या म्हशी मला वाटतं कुठं मैदानाला जात नाही. हे पहिल्यांदाच तुमचं उद्या मैदानाला म्हशी बाहेर निघते त्या रोडगेंच्या म्हशी उद्या बघायच्या मला तर इथंच वर्षातून एकदा. वर्षातून फक्त एकदाच गोटू बॉस यांच्या म्हशी मैदानाला येते त्या. बर बर. खरं तर उद्या तुम्ही बोला काय बोला सांगताल रोडगे मालकाबद्दल? बोला बोला. बोल ना. सगळे जी लोक येणार आहेत प्रमुख उपपाहुणे त्यांचा मान सन्मान करण्यात येणार आहे आणि ढाल देणार आहे.
बर बर उद्या म्हणजे प्रत्येक येणाऱ्या म्हशी पळवायला घेऊन येणाऱ्या त्यांना ढाल उद्या ढाल आहे म्हणजे अखेर खरं तर प्रत्येकाला काय आठवण असतं तुमची ढाल असणार बर बर म्हणजे आता खरं तर तुम्ही काय सांगताल उद्याच्या मैदानात मैदानाविषयी सांगतो आज पद्धत म्हणजे मार्डीतली जी पोरं होती यंग पिढी हा. त्यांना गावळावर म्हैस म्हणजे काय माहित माहित नव्हतं नव्हतं. माहित करून दिलं ते ह्यांनीच फक्त बर. आता लहान गेले कुरुबे म्हणते गोटूबास रडकेचं मैदान कधी हा हा लोकांना घराघरात मैदान मार्डीत म्हणलं का मार्डीचं सोडा आज फक्त मार्डीला कुठं सुद्धा ओळखलं जात नव्हतं मार्डीची ओळख आमच्या गावाची ओळख जी झाली ती फक्त मालकामुळे आहे दुसरं कोणामुळेच नाही आमच्या गावात देवी आहे मोठी तिची जत्रा सुद्धा कधी तेवढी मोठी भरली नाही तेवढं मैदान मोठं भरतंय बर 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 एवढं सांगतो खर तर डोंगरे साहेब खर तर आज मारडीच उंची नाही पंढरपुरी म्हशीची उंची वाढवलेली आहे कारण अशा जातीवंत म्हशी सांभाळायला तेवढा मालक जातीवंत लागतोय तेवढ्या पावरीचा लागतोय ही काही येड्या गाबळ्याचं काम नाही वेड्या गाभाळ्याचं काम नाही हे आज मालकानं ते करावं हा तुम्हाला आता सांगितलं झोपायची सोय हा कुणी केली आहे कुणीच नाही जेवणाची सोय कुणीच नाही बसायची सोय नाही गॅलरी थंड पाणी पिण्याची सोय सगळी व्यवस्था फक्त रोडगे मालक कुटुंब मालकच करते अशी व्यवस्था महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात म्हशी पळवणारा मी एकटा आहे हा हा तुम्हाला माहिती आहे कॉमेडीवाला हा हा त्यामुळं महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान उद्या या ठिकाणी होत आहे गोटू मालक यांच्या नेतृत्वाखाली टायमिंग सांगा टायमिंग दुपारी 1 वाजता चालू होत आहे आणि 5 ला बंद होत आहे बारक्या म्हशी मैदानात नाही नाही हा त्याला येऊ सुद्धा देणार नाही बर बर आम्ही जाहिरात केली आहे सांगितलेलं आहे हा 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 कोण कुणाला जबाबदार नाही म्हणून त्यासाठी मारक्या म्हशी नाही बर बर असं मैदान कुठं नाही सगळीकडे व्हिडिओ झालेला आहे सगळ्याला माहित झालंय आणि लोक 10 वाजल्यापासून सकाळी इथं यायला चालू करतात ज्याच्या म्हशी लांब नाही येलेल्या आहेत ते येणार आहेत त्या म्हशी संध्याकाळी मुक्कामला आहे त्याची व्यवस्था सुद्धा मालकाने केलेली आहे आणि संपूर्ण मैदान तुम्हाला उद्या बघायला मिळेल आणि तुमच्या कॅमेरा तिथे यावा येणार 100% कारण सरपंच आहे तुम्हाला निवडून मी आणले त्यामुळं बोलतोय तुम्ही उद्या तिथे यावं आणि आमच्या कुटुंब मालकाचं कौतुक करावं एवढीच इच्छा आहे धन्यवाद खर तर उद्या लोक मैदानाला किती येतील 10,000च्या वर येते 10,000च्या वर लोक येतील एवढी लोक येतील जास्त देते दगड दिसत नाही माळावर दगड दिसत जिथवर नजर जाईल तिथवर पब्लिक दिसते उद्या पब्लिक पब्लिक जिथवर नजर जाईल तिथवर पब्लिक खर तर आता तयारी तुम्ही जोरदार मी बघितलेली आहे लोकांचं खरं तर लोक येतात पण तेवढी व्यवस्था करायला तुमचं सर कौतुक आहे सगळ्या लोकांचं आज तुम्ही सगळी लोक या क्षेत्रात राजाभाऊ तुम्ही आज खूप दिवस झालं पंढरपुरी मत्स्य क्षेत्रात काम करताय बॉसचं येणं ही खरं तर पंढरपुरी म्हशीसाठी भाग्याची गोष्ट आहे एवढं व्यक्तिमत्व यांचं अनेक व्यवसाय येतं तरी सुद्धा आज येत असताना तुम्ही काय सांगताल रोडगे मालकांविषयी आता तुम्हाला थोडक्यात त्यांनी सांगितलं एकत्रित कुटुंब हा आमचं त्यांचं महत्वाची गोष्ट म्हणजे समतोल राखून सगळ्यांचं हा, मानपान मानपान हा आणि उद्या जे आपल्या सगळ्याला येणार आहेत हा त्या सगळ्यांचं सन्मान म्हणून त्यांना सन्मान चिन्हही देण्यात येणार आहे हा हा तरी बघायला जास्तीत जास्त जेवढे लोक येतील तेवढे येण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करावे आणि प्रसादाचा म्हणजे जेवणाचा वगैरे सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे सगळेजण यावी ही विनंती मी तुमच्या माध्यमातून करतो खर तर यावं नाही यायचं पाहिजे आलाच पाहिजे यावंच लागतंय असं आम्ही आव्हान केलंय सांगितलंय त्यामुळं हा. उद्या तुम्ही हेलिकॉप्टर कॅमेरा आणा ड्रोन कॅमेरा माझी विनंती आहे बर बर ड्रोन कॅमेरा तुम्ही उद्या घेऊन यावं 5 किलोमीटर बघायला लोक मिळतील उद्याच्या उद्या तुम्ही तो कॅमेरा आणून टिपा आणि पुन्हा तुम्ही गोटू मालकाचं दाखवा महाराष्ट्राला कळू द्या काय चाललंय 1 नंबरचं मैदान आहे तिथे काही नाही कुठलं कोणाला गोंधळ नाही तक्रार नाही किरकिरी नाही काय नाही सगळी व्यवस्था आहे मालक आता थोडक्यात हे व्यवस्था झाली आता मारडीला येण्याचा मार्ग आपल्या गोट्या मैदानापर्यंत थोडक्यात मार्ग सांगा सोलापुरात आल्यानंतर कसं यायचं सोलापुरात आपण आलो तिथनं बाळेला यायचं बाळ्याला जे टोळ नाके हा. आहे तिथनं सरळ थोडं पुढे गेल्यानंतर राईटला मार्डी फाटाच आहे सरळ आले बादशाहीवरनं राईटला मारलं की डायरेक्ट मार्डीला येतो तुम्ही मार्डीला विचार तरी सांगतात मार्डी डायरेक्ट मैदान नांदज रोडला हॉस्पिटलच्या पुढं आता मालक खर तर आपल्या म्हशी बघणं उत्सुकतेचा विषय आहे आम्हाला थोड्या म्हशी दाखवल्या तर बरं होईल मग आल्यापासून आपण सुरुवात करूया मग तिकडल्या म्हशी बघूया. त्या आल्याचं नाव सांगा मला सांग रे रामा बर बर काय साधारण वय किती असेल आल्याचं
हे आपल्या घरचं झालं का? नाही 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 बर बर देवबा अण्णा डोईजोडे क्षेत्रातलं टॉपचं नाव. बर 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 फक्त आपण बिल्डिंगला आणलंय, बर आपण सगळं विस्तार घरचा तयार केलाय. बर बर बाकी काय नाही. फक्त बाहेरचा ते बिल्डिंग साठी घरचा करत नसते म्हणून बाहेरचा ब्लडिंग साठी आणलाय. बर 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 आतले गेट ठीक आहे ओके. मला की पहिल्यापासून आता मग आपण रेड्याचं सांगितलं आता ह्या म्हशीचं काय काय नेमकं ते तुम्ही तुमच्या तोंडून सांगा. ह्या म्हशीचं नेमकं वैशिष्ट्य काय? या म्हशीचं नाव आहे निर्मळ. म्हशीचं नाव निर्मळ आहे. हे खुद नागा देहंडेच्या घरातली म्हैस आहे. त्यांच्या घरात खुद त्यांच्या घरातली म्हैस आहे. बर 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 तुमच्याकडे येण्याचं काय म्हणजे कसे आले काय सांगचाल आम्हाला? आपण 2011-12 ही म्हैस घेतली होती 1,30,000 रुपयाला. 2011-12 11-12 खरं तर नागाभाऊ दहीहंडीची म्हैस कुठं महाराष्ट्रात बघायला मिळत नाही. की तुमच्याकडे दोन म्हशी त्या म्हणून सांगितलं. हा ही निर्मळ तिच्या पुढली सांगा बालट. बर बर आता खरं तर निर्मळ विषयी विचारत असताना आपल्याकडे आल्यापासून किती रेड्या दिल्या तिने? 3 रेड्या दिलेत. 3 रेड्या दिल्या त्या. एक हलगट आहे. एक हलगट दिला. बर बर आणि ही म्हशीचं नाव सांगा आम्हाला. बालट त्यांच्यापासूनच घेतली होती का? ही कितीला घेतली होती त्यावेळेस? ही जोड घेतली होती 6.25 लाख रुपयाला. 6.25 लाख रुपयाला जोड. बर 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 लॉकडाऊन मध्ये. त्यावेळेस तुमची पारख काय होती म्हैस एवढं ही बघण्याचं तेव्हा त्यावेळेस? ही म्हैस आपण घेतलं होतं फक्त वासरं पाळण्यासाठी घेतलं होतं. बर बर वासरासाठी घेतली वासरासाठी घेतलं होतं. होती. त्यावेळेस पैसे लावणं म्हणजे धाडस म्हणलं पाहिजे. वासरं हौसेला मोल नाही. आता ही इस्तार कुणापाशी नाही आहे. हा 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 कोण ही माझ्या पैसे आहे तुझ्या पैसे आहे काय नाही आहे. फक्त ओरिजिनल 2 म्हशी असतील तर आपल्या पैसे असतील ती बी चालू हा वर्षाला हळदणाऱ्या. नाहीतर आता काय झालंय मागच्या पाय चांदी दिसली की दहीहंडीची म्हणाले. खरं तर आज आमचे बी नशीब आहे नागाभाऊ दहीहंडीच्या हातच्या नशीब कॅमेरा आज बऱ्याच प्रेक्षकांना खरं तर नाव ऐकलं होतं. म्हशी काही कुणाला बघायला मिळाल्या नव्हत्या पण आज त्यांच्या हातातल्या ही बालट आणि निर्मळ आता महाराष्ट्रामध्ये कुठं नाही देत म्हशीचे. या निर्मळ एवढं वय झाले पण तिला कोण सोडला नाही तिला. हा निर्मळची लेख आली. निर्मळची ना निर्मळची लेख निर्मळची लेख. बर 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 ही पुढली सांगा. फुलची लेक आहे. फुलची लेख आहे. बर 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 जी तुम्ही 4 लाख रुपयाला आणलेली ती. हा आई सारखी का कशी घ्यायचं? आईसारखी आईसारखी शेप. सगळं घरातले घरातले वासर सगळा मूळ सगळा घरातला इस्तार. बर 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 ही फुलचीच आहे. फुलचीच आहे. बर ही घरातले सर्व घरातले इस्तार. बर हिचं नाव काय सांगतात? हिचं नाव जंगली. उडान उडान काय करू नये सध्या? उडान अजून लावलं नाही काय नाही. वासरू आता वासरू आहे. बर एवढं मोठं अजून लावलं बी नाही एकदा बी. बर मारत तर नाही. ठीक आहे सांगा. घरचा इस्तार. सगळा घरचा विस्तार. ही कोयर निर्मळची नात आहे. ही माती. फुल बर बर काय करत नाही इकडे. एवढी पॉवर आहे. ही जंगल सिंह मानलेली झाले का? ही फोटोवर टाकलेली माहिती. फुल म्हणजे जी फोटो तुमचा कटआउट बाहेर ही फुल आहे. फुल गिळायला लावती राव जवळ लावल्यावर. बर पुढली तिथून सांगा. पुढली सांगा. अलगट निर्मळचं. हा निर्मळचा हलगट आहे. बर बर तिच्या पुढली सांगा. चला पुढं चला. नाही उभारते चला. हा रे फुल ही सांगा आता. घरातल्या घरातला सगळा विस्तार.
उद्या सगळ्या पळाल्या पळाले नाही सगळ्या वागी ओके. खर तर आज आपल्या खर तर आज आपण आपल्या वेळात वेळ काढून खर तर खूप बिझी शेड्यूल आहे, उद्या मैदान आहे, तरी सुद्धा तुम्ही वेळ दिला. आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर अमूल्य असा तुमचा वेळ देऊन आम्हाला पंढरपुरी म्हशीच्या बऱ्याच म्हशी दाखवल्या. खरं तर तुमचं कौतुक आहे. पण ज्या ज्या वेळेस पंढरपुरी म्हशीचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये रोडगे मालक हे गोटू रोडगे मालक नाव अधोरेखित करावं लागेल. कारण अजून विस्तार जतन करणारा जपन करणारा हे असं व्यक्तिमत्व सोलापूर जिल्ह्याचं नव्हे तर आपण संबंध महाराष्ट्रामध्ये पंढरपुरी म्हशीचा प्रसार आणि प्रचार आणि वाढव त्याचा विस्तार चांगल्या पद्धतीने करताय. आपल्यासारखा या जातिवंत धाण्या वाघाला आमचा वादळवाट चॅनल तर्फे सलाम आहे. असंच पंढरपुरी म्हशीक्षेत्रात काम करत राहा आणि आपल्या पंढरपूर म्हशीक्षेत्राचं संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारतभर आपलं नाव व्हावं हीच आमची वादळवाट करून तुम्हाला शुभेच्छा आहेत. असंच आपण मालक पंढरपूर म्हशीक्षेत्रात काम करावं. धन्यवाद. हो आहे बघा ही म्हैस दांडेची बघा ही ओरिजिनल काढ निर्माण लगेच दुगीला मला घ्या दुगीला जाऊ दे हो बांधू दे.